नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत महानगरपालिकेमार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये विविध पदे भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी 29,200 ते 92,300 पे स्केल आहे। कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्यामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी 2025 साठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। बघा, नाशिक महानगरपालिका पदभरतीमध्ये सहाय्यक अभियंता विद्युत सर्व गट क मधली पदे आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यासाठी तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार चांगला पे स्केल मित्रांनो प्रत्येक पदासाठी मिळत आहे, तोही तुम्हाला अवेलेबल आहे। सहाय्यक अभियंता विद्युतसाठी 3 जागा आहेत, याचं कॅटेगरी विश्लेषण किंवा प्रत्येक पदाचं कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल, ते तुम्ही पाहू शकता। सहाय्यक अभियंता स्थापत्य याच्या 15 जागांसाठी भरती होत आहे। यांत्रिकीच्या टोटल 4 जागा भरल्या जात आहेत। या व्यतिरिक्त कनिष्ठ अभियंता विद्युत 7 जागांसाठी भरती होत आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य 46 जागा आहेत। कनिष्ठ अभियंता यांत्रिकीच्या 9 जागा भरल्या जात आहेत। या व्यतिरिक्त कनिष्ठ अभियंता वाहतूकच्या 3 जागांसाठी सुद्धा भरती या ठिकाणी होत आहे। सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्याची 24 जागा आहेत आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युतच्या 3 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। कमीत कमी तुम्हाला 29,200 ते 92,300 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जे कॅटेगरी विश्लेषण आहे आणि क्वालिफिकेशन काय आहे ते आपण आता या ठिकाणी पाहूया। प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेतन श्रेणी या ठिकाणी पाहता येईल, एकूण जागा आणि जे कॅटेगरी विश्लेषण आहे तेही तुम्हाला अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता। सहाय्यक अभियंता विद्युतसाठी मित्रांनो विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी 5 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी असणे आवश्यक आहे। स्थापत्यसाठी अगेन अभियांत्रिकी शाखेची पदवी स्थापत्यमधली किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। सहाय्यक अभियंता यांत्रिकी गट क साठी मान्यता विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी तुमच्याकडे पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर अप्लाय करू शकता। कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्युत अभियांत्रिकीची शाखेची तुमच्याकडे पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे। 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा पाहिजे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क साठी अगेन या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीची तुमची पदवी किंवा पदविका 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी मित्रांनो पदवी किंवा पदविका तुमची यांत्रिकीमधली स्थापत्य त्या रिलेटेड यांत्रिकी अभियांत्रिकीची तुमची पदवी पाहिजे किंवा पदविका पाहिजे, डिग्री किंवा डिप्लोमा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता वाहतूकसाठी मित्रांनो या ठिकाणी एमटेक ME हायवे इंजिनिअरिंग किंवा एमटेक ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आणि 3 वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा या ठिकाणी रिक्वायर्ड आहे। आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क यासाठी मित्रांनो बघू शकता तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदवीची तुमच्याकडे पदवी किंवा पदविका पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान मागितलं आहे। आणि जे लास्ट पद आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत गट क यासाठी अगेन या ठिकाणी मित्रांनो विद्युत अभियांत्रिकीची तुमच्याकडे पदवी किंवा पदविका पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर अप्लाय करू शकता। सो मी क्वालिफिकेशन आणि कॅटेगरी जागांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहील तर 18 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपन साठी राहणार आहे। 43 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन मागासवर्गीय अनाथ आणि अधुगरसाठी मिळत आहे। प्रावीण्य प्राप्त खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार, पदवीधर अंशकालीन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। आता या ठिकाणी परीक्षेचे संक्षिप्त रूप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सरळ सेवा भरती होणार आहे, एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल, ज्यामध्ये तुमचा मराठी आणि इंग्रजीमध्ये पेपर हा राहणार आहे। यामध्ये मराठीला 15 क्वेश्चन्स, इंग्रजीला 15 क्वेश्चन, सामान्यांचे 20 क्वेश्चन्स आणि संबंधित विषयाचे 50 किंवा 55 क्वेश्चन रिस्पेक्टिव्हली तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। तुमच्या पदासाठी किती कशा प्रकारे पॅटर्न आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। वस्तुनिष्ठ बहुपर्याय अर्थात MCQ टाईप ही एक्झाम त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। यासाठी परीक्षा शुल्क बघा, खुल्या पदासाठी 1000 रुपये स्टँडर्ड फी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे। अर्ज भरण्यासाठी nmc.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता। 10/11/2025 पासून 1/12/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। सो या ठिकाणी मित्रांनो जे कॅन्डिडेट इंजिनिअरिंग झालेले असतील ते नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकतील। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।